नमस्कार, कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर उभ्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. अशातच आपल्या पुणे जिल्हा परिषद आणि खेड तालुका पंचायत समितीची देखील निवडणूक चालू आहे. या निवडणुकीमध्ये खरं तर या गटामध्ये आपण आलो आहे, तो गट म्हणजे कडूस चास जिल्हा परिषद गट, अर्थात त्यामधील कडूस या गणामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहे. आपण चर्चा करणार आहोत, विचारणार आहोत की उद्याचं निवडणुकीचं व्हिजन, एकूण राजकीय प्रवास आणि एकूण उद्याचं विकास काम कशा पद्धतीने ते साधणार आहेत, सगळी चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहेत. जे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत जे उमेदवार आहेत ते शंकर रघुनाथ कावडे यांच्याकडे आपण जाऊया, चर्चा करूया आणि समजून घेऊया कशा पद्धतीने उद्याची त्यांची वाटचाल राहणार आहे. नमस्कार कावडे साहेब. नमस्कार. मला सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू आहे, त्यामध्ये आपण आता पंचायत समितीसाठी अर्थात या कडूस गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहात. कशा पद्धतीनं तुमच्या मनामध्ये आलं की हे इलेक्शनला सामोरं जावं, त्याचबरोबर तुमचा आजपर्यंतचा राजकीय सामाजिक प्रवास कशा पद्धतीने आहे आणि प्रचार कसा पुढे नेला आहे? नमस्कार. ही मुलाखत बरं दुःखद अंतकरणाने देतो की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचं आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांना पहिली भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि मी शंकर रघुनाथ कावडे, कडूस पंचायत गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हावरती उभा आहे. मी आत्तापर्यंत सामाजिक काम करण्याची मला फार आवड आहे. 3-4 वर्षापूर्वी ज्यावेळेस आमच्या सोसायटीची इलेक्शन झाली, त्या इलेक्शनमध्ये सर्वात जादा मताने मी निवडून आलो आहे. आणि आम्ही पॅनल पण आणलेलं आहे तिथं. आता सध्या आमची पहिली सत्ता होती आणि ते काम करीत असताना शेतकऱ्यांना हमेशा न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि न्याय देता 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 असं वाटलं की माझा जनसंपर्क वाढला. मी लोकांच्या घराघरात पोचलो. जिथं मला कडूस गावामध्ये किंवा घरामध्ये 10% लोकं ओळखीत नव्हती, सोसायटी निवडून आल्यानंतर मला 90% लोकं ओळखायला लागली. आणि पुढलं विजन असं आहे की गोरगरिबांची सेवा करणं आणि अजून आपल्या भागातील आदिवासी समाज असन, भटक्या विमुक्त जातीतील समाज असन, त्या समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहे. विशेष सांगतो म्हणजे आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीमध्ये किंवा समाजकारणामध्ये समाजसेवा करण्याची मला जादा आवड आहे. राजकारण हे बाजूला राहिलं, समाजसेवा करण्याची जादा आवड आहे. समाजसेवा करीत असताना मी लहान थोर मोठा कोणीच बघितलं नाही आहे. आज मी प्रत्येक घरामध्ये पोचलेलो आहे. जवळजवळ 99% माझा परिचय माझ्या घरामध्ये झालेला आहे. खरं तर प्रचार दरम्यानमध्ये तुम्ही प्रत्येक घरोघरी पोचताय, सगळ्यांचा आशीर्वाद घेत आहे आणि एकूणच आत्तापर्यंत हा पहिला, दुसरा, तिसरा राऊंड देखील आता तुम्ही पूर्ण केला असेल. मला एक सांगा, पुढे तुमच्या प्रचार दौऱ्यामध्ये फिरताना असं काही जाणवतं आहे का की जेणेकरून या भागातील, या गणातील किंवा गावांमधील वेगवेगळ्या समस्या आहेत, त्यांच्या काळात त्या तुम्हाला सोडाव्या लागतात? समस्या सांगायचं झालं तर सगळ्यात मोठ्या समस्या आपल्या ठाकर समाजाच्या आहेत. त्यांना नीट राहायला घर नाही आहे, नीट पाण्याची व्यवस्था नाही आहे, रस्ता नाही आहे, चिखलामध्ये 3-3, 4-4 किलोमीटर ती पोरांना शाळेत पाठवतात. सगळ्यात मोठी आपल्या समाजामध्ये ह्या लोकांची समस्या आहे. आणि काही ठिकाणी अजूनसुद्धा विजेचा प्रॉब्लेम आहे. वीज आहे, खांब आहे, तर लाईट नाही आहे, शेड्यूल डाऊन असतं, त्याच्यानंतर लाईट मंद असते, पॉवरमध्ये लाईट येत नाही आहे, लोकांची ओरड आहे, दिवे नाही आहे, रोड आहेत ते सगळे कच्चे आहेत. त्यामुळे काय होतं, लोकांना त्रास होतो. त्या लोकांना त्रासाची समस्या सगळ्यात जाणवते. एकूणच रस्ते असतील, छोटे मोठे विजेचे प्रश्न, लाईटचा प्रश्न किंवा तुमच्या आरोग्याचा प्रश्न असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आता त्या उद्याच्या काळात तुम्हाला जाणवतात. मग आता ह्या तुम्हाला कशा सोडावसान तुम्ही उद्याच्या काळात, तुमची काय होईल हे काम करण्याचं? लोकांना माझी एकच विनंती आहे की हे काम करायचं असतं तर एकदा पंचायत समितीची जिम्मेदारी, म्हणजे पंचायत समिती करू शकत नाही. त्याकरता लोकांनी जिल्हा परिषदसुद्धा जर आमच्या विचाराचा आला असेल, माझे संगती आता आमच्या वसुंधराताई राक्षे आहेत, अंकुशराव सभापतीच्या त्या पत्नी आहेत, तडफदार नेतृत्व आहे ते. आणि जर समजा जर हे प्रश्न सोडायचे असतील, तळागाळातल्या लोकांना न्याय द्यायचा असेल, गोरगरीब कष्टकरी आमचे शेतकरी यांना जर न्याय द्यायचा असेल, तर माझ्या संगती आमच्या गणातल्या लोकांनी आमच्या वसुंधराताईला सुद्धा सपोर्ट करावा. आणि दोन्ही जर सीटं आली तर विकासाला जादा चालना भेटेल. तसंच आमचे भाग्यविधाते आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील आमच्या पाठीमागं आशीर्वादाने आहेत. देव माणूस आहे.
फुलानं दुखावणारा माणूस आहे. एका मुलाखतीमध्ये ते आमचे दैवत झालेलं आहे. आणि त्यामुळे जर दोन्ही सीटं आली तर लोकांना एक विनंती की बाई राक्षताईंना सुद्धा सपोर्ट करून आम्ही दोनाला निवडून दिले तर आम्ही गावचा विकास किंवा गणाचा विकास करू शकतो. खरं तर तुम्ही बोललात की तालुक्याचे माझे आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, परंतु आता ही दुर्घटना जी घडली याच्याकडे उद्याच्या काळामध्ये कार्यकर्त्यांचं बळ देणारा जो नेता होता तो आता तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी खरं तर तालुक्याला, जिल्ह्याला आणि राज्याला राहिलेलं नाही. मग आता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्याची वाटचाल कशी राहील तुम्हाला वाटतं? कसं असतं माहिती आहे का साहेब, नेता गेले आमचे दुःख तर सर्वांना झाले. अख्खा महाराष्ट्र शोकाकुळ याच्यामध्ये आहे. परंतु हा वटवृक्ष आहे. वटवृक्षामध्ये समजा जरी दादा आमच्यातून गेले तर आमचे मोठे साहेब अजून आहेत. ते काही ना काही डिसिशन घेतील आणि पक्षांना नेतृत्व देतील. असंच आता कळलं की बा सुनित्राताईंना ते मुख्यमंत्रीपदाची शपथ देणार आहे. मी हळूहळू ते नेतृत्व येणारच आहे. कार्यकर्त्यांनी खसून जाण्याची जरूरत नाही आहे. जोपर्यंत पवारसाहेब आहेत आणि त्यांची पिढी आहे तोपर्यंत नेतृत्वाची काळजी नाही. कोण नेतृत्वाच्या रूपाने पुढे येईल. जे नेतृत्व येईल त्याला आपण स्वीकारायचं. बरोबर. आता पुढे जाऊन मी विचारेन की आता राहिला प्रश्न या गणातला आणि गटाचा. तर एकंदरीत प्रचार दौऱ्यामध्ये तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये शिवसेनेकडून इच्छुक होता, अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून. एकाएकी असं का झालं की तुम्ही राष्ट्रवादीकडून आता डायरेक्ट म्हणजे सिम्बॉल अर्थात अधिकृत चिन्ह घेऊन तुम्ही आता निवडणूक आला? साहेब ते पान आपण पलटी केलेलं आहे. मागं काय झालं त्याच्याबद्दल मला बोलायचं सगळ्या लोकांना माहिती आहे. गणातल्या मी 3 महिने फिरलो, प्रचार केला. बरं प्रचार मी एकट्याचा नाही केला ना. प्रचार मी एकट्याचा केला असलं तर ठीक आहे, मला डावलं तर मला वाईट नसतं वाटलं. मशालीचा केला मी ते नाव नाही घेतलं. नाही म्हणजे अधिकृत प्रचार अधिकृत वरच्या उमेदवाराचा केला. माझ्यावर जिल्हा परिषद जे काही उमेदवार होते त्यांचा पण केलेला आहे. बरोबर. मी जर मला डावल्याचं हे कारण असेल तर ते चुकीचे आहे. बरोबर. कारण मी एकट्याचं नाही केलं ना. मी सगळ्यात अगोदर त्यांचं नाव घेत होतो की बाबा अमुक अमुक तमुक तमुक ते आईच्या उभे आहेत आणि मी खाली असाच्या ठिकाणी उभा आहे. आणि त्यामुळं मला ते त्यांनी डावल्याबद्दल दुःख नाही वाटलं. मी टीका करणारा माणूस नाही, मी समाजसेवा करणारा माणूस. खरं तर तुम्ही त्यांचे विश्वासू सहकारी राहिले होते. मी सगळेजण माझे ते चर्चा- दैवत होते. सगळेजण अगदी दैवत होते. गळ्यातले ताईत म्हणून तुम्ही त्यांना दैवत होते. दैवत म्हणजे कळलं ना, ज्या देवावर आपण भावना ठेवतो त्याच्या खंडोबा आहे, काळोबा आहे, तुळजापूर आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आहे, त्याप्रमाणे मी त्यांना मानत होतो. त्यांचा कंचाच शब्द खाली पडून नाही दिला. ते जर दैवत होतं तर तुमच्या प्रसन्न व्हायला पाहिजे, ते झाले नाही असं म्हणायचे. नाही का त्यांच्या मनात असेल. कसं आहे, प्रत्येक राजकारणामध्ये प्रत्येक समीकरणं असतात. त्यांना वाटलं शंकर गावडे लायक नाही वगैरे जे काय असेल ते त्यांनी दिले दुसऱ्याला. मी त्याच्या समाधानी आहे ना. मी कोणावर टीका करणारा माणूस नाही, मी काम करणारा माणूस आहे. राजकारण ठिकाण राजकारणाचं ठिकाण अजूनच सांगतो ना मी. आता त्यांच्यातले सुद्धा माझे दोस्त आहेत ना. समजा जर मी पक्ष बदलला असेल तरी दोस्त आहे. आणि इकडं तर काय, इकडं चांगली फार मोठी जुनी फळी मिळाली. इथं नवीन लोक तयार करायची जण नाही. परवा दिवशी आमच्या घरात मिटिंग झाली. कमीत कमी 350 लोकांची कार्यकर्त्यांची फौज उभी मागं. म्हणजे आता तुम्हाला दुहेरी बळ मिळते. बळ नाही, दुहेरी नाही, तिहेरी बळ मिळलं. एक माझं बळ आहेच, माझा जनसंपर्क आहे. मी लोकांना मिसळतो. मला लोकात राहणं आवडतं. सगळ्यात महत्त्वाची माझी एक खासियत आहे, मी लोकात राहणं आवडतं. मी बारीक जरी माणूस असला पाया पडतो, मी मोठा असला पाया पडतो, मध्यम असला पाया पडतो, माळकरी असला टाळकरी असला तरी मी वागतो. मला ती माझ्या आईबापाने शिकवण दिली. आता काही लोक टीका करतात की बा पाया पडून लोकांचे पाय सुजावले. आणि माझी संस्कृती आहे. माझ्या आईवडिलांनी मला शिकवले. तुमच्या आईवडिलांनी नाही शिकवलं त्याला मी काय करणार. संस्कृती संस्कार तुम्हाला आवडला. आईवडले ना. बरं आता मला एक सांगा, तुम्ही म्हणताय आता राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ प्लस तुमची ताकद प्लस तुम्ही करताय ते काम, या सगळ्याच्या बळावर तुम्हाला खात्री आहे उद्याच्या काळात तुम्ही निवडून येणार? आमची दोन्ही सीटं लागतात साहेब. म्हणजे पंचायत समिती पंचायती समिती लागते, जिल्हा परिषद लागते. दोन्ही सीट तुमची निवडून. अंकुश भाऊचं माइंड आहे ना, माइंड हे मी आत्तापर्यंत आज ठीक आहे माझ्यापेक्षा वयाने माझ्या पोरासामान आहे. माझ्या मुलाचं आणि त्यांचं वय एकच आहे. पण त्या माणसाचा एवढा माइंड आहे ना, त्या माइंडला मी सत्याशा सलाम करतो. 1 नंबर पोर आहे. पोरग 1 नंबर. आणि उमेदवार पण त्या उमेदवार पण ते. खरं तर आता तुम्हाला खात्री वाटते की तुम्ही दोन्ही सीटं निवडून येणार. मला एक सांगा, आता पुढे जाऊन आपण एक खात्री म्हणजे कशी वाटते सांगू का, सुप्त लाठी यांच्या डोक्यात नाही. आता मी ह्या पक्षात होतो ना, आणि जवळ त्या पक्षातून मी सोसायटी निवडली तर ह्या पक्षाने सुद्धा कमी लेखलं आपल्याला. काही काल आला आहे पुण्याहून, हा काय निवडून येतो आहे, हा सगळ्यात लाज जाईल.
ती त्यांची चूक भोवली आणि मी पॅनल आणलं. गाफील राहिले. गाफील नाही, कमजोर समजलं काय आहे. हा, याचं. आणि आता सुद्धा तेच झालेलं आहे. अहो आम्ही 3 वर्ष घरोघर फिरतोय, मला वाईट कसलं वाटतं. मी फिरतोय, माझं सोडावं, मी मर्द आहे, मी 2 देऊ पण शकतो, 2 घेऊ पण शकतो. पण माझी बायको आहे ना, तिला मी कधीच घराबाहेर नाही काढलं. ती बिचारी डोंगर दऱ्या ओढे नाले सगळं पास करून 3 महिने घरोघर फिरली आणि तिने पण त्यांचा पण प्रचार केला. त्या माझ्या सौभाग्यवतीचं मला सगळ्यात जास्त दुःख होते. काय कारण असे कधी बाहेर न पडणाऱ्या बाईला मी जर एक फिरवलं प्रचारासाठी तर ती आज तळतळ करते, ती रडती. आता एकूण तुम्ही उभे राहिलेलेच आहेत, फक्त परिस्थिती वा चिन्ह चेंज. हा, चिन्ह नाही पोहोचलं. तर समाज तोच आहे, सगळं तेच आहे. आणि मी अजूनच सांगतो, चिन्ह मिळाल्यापासून आता 3 दिवस झाले, 3 ते 4 दिवस आमचं घरोघर चिन्ह पण गेले. प्रचाराचा भाग असतो. हो. तर मला सांगा, आता पुढे जाता आता एक प्रश्न जो सगळ्यांना आपण विचारत असतो. या सगळ्या गोष्टी हे यंत्रणेतला भाग आहे. तुम्ही प्रचार करताय, सगळे प्रचार करणारे आहेत, अनेक उमेदवार आहे, प्रत्येक जणाला वाटतं मी निवडून यावं. पण या सगळ्यांमधून लोकांनी तुम्हालाच निवडून का द्यावं, काय सांगाल? मला निवडून देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, मी समाजात राहणारा माणूस आहे, मी माणसात राहणारा माणूस आहे. मी रस्त्याने जरी चाललो असलो, आता एक उदाहरण देतो तुला, चांडवली माझी गाडी टर्न मारली कडोसला, तर चांडवलेली जे कोण लोक असेल ना, नाही गाडी खाली असेल तर मी गाडी एकटा पडवीत नाही, जेवढी बसवता येईल तेवढी बसवतो. आणि परत कोण दोंद्याला उतरतं, कोण आगरमात्याला, कोण आरगड शिवरात, कोण जायवर शिवरात, कोण कडूसमध्ये सोडत जायचं. कारण काय आहे, गाडी आपली खाली जाणार आहे ना, त्या लोकांची सेवा केली, त्यांची आपलं आशीर्वाद घेतलं तर काय वाईट आहे. आणि माणसात राहणं काही चुकीचं नाही. आज लोक एवढे हळहळ करतात माझ्याबद्दल, जे काय झालं असेल ते, मी अन्याय म्हणत नाही, हा राजकारणाचा भाग आहे. माझ्यावर जे काय झाले लोक हळहळ करतात. ज्या दिवशी माझं तिकीट कापलं घेते त्या दिवशी कमीत कमी 100 ते 150 फोन आले मला. सगळ्यात जादा महिलांचा प्रतिक्रिया फार वेगळ्या आहेत. मी आता चॅनलसमोर सांगू शकत नाही. तिकीट कापल्यानंतर मी आता तुम्ही समजून घ्या. प्रचार दरम्यान तुम्ही पोचलेले असणार, पूर्वीच्या काळात सगळं गरज, त्यांच्या भावना त्या भावना आहेत, महिलांच्या भावना तीव्र आहेत. मग आता मला सांगा, तुम्हाला प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर मला अजून असं क्लिअर मिळालं नाही. बोला काय. तुम्हालाच लोकांनी निवडून का द्यावं? मला याच्यासाठी जेव्हा माणसातला माणूस आहे, काम करणारा माणूस आहे. आता तुम्हाला मी सांगतो, गावामध्ये आत्तापर्यंत जेवढी काही भजनी मंडळ आहेत ना, त्या भजनी मंडळाला काही ना काही रूपाने मदत केली, माझी मदत केली. मग ती आर्थिक मदत असेल, किंवा मग टाळ विणा पकवाद, किंवा मग ते आपलं साहित्य रूपाने आपण मदत केलेली. हां, दुसरी गोष्ट, आता तुम्ही कधी आमच्या भैरवनाथ मंदिराच्या तिथं द्या, एक प्रवचन कट्टा बांधलेला आहे, 2-2.5 लाखाचा आहे तो, आपण पदर खर्चाने केलेला आहे. म्हणजे मी कोणता सत्तेत नसताना मी, किंवा जिल्हा परिषद सदस्य नाही, किंवा पंचायत समिती सदस्य नाही, स्वतःच्या खर्चाने हे केलं. आणि त्याच्यात अजून एक सांगतो, आमचे दिंडी साधू गंगाजी भाऊ देवले, आमची तिकडे धर्मशाळा घेतली आम्ही पंढरपूरला, तिथं फार आपलं योगदान मग. आणि गावात जेवढे सप्त बसतात, 2-3 सप्त सोडले तर कडूच गाव आणि पंचकोनशीमध्ये जेवढे सप्त बसतात, प्रत्येक सप्त्यामध्ये एक तर पंगत असेल, किंवा महाराजांची हे असेल, फी असेल, किंवा मग वस्तू रूपाने देणगी असेल, पैशा रूपाने असेल, ती आपण प्रत्येक सप्त्याला देतो. असं कोणत्या सप्त्याला नाही म्हणलं नाही. म्हणजे तुमचं सामाजिक योगदान आणि त्याच्यातच समाधानी आहे मी. त्यामुळे तुम्हाला खात्री वाटते की लोकांनी निवडून देणार. आणि त्यांना माहिती आहे ना, काम करणारा माणूस आहे हा माणूस. खिशातलं जर एवढं करतो, आता आपलं ते वैकुंठ रथ पण आहे आपला एक होता, आता तो रिपेअर करायला टाकलं, सध्या त्याचं काम चालू आहे. वैकुंठ रथ आहे, आणि वैकुंठ रथाचं सांगतो फ्री आहे. आता आपण जर राजगुरुनगरून रथ मागवलं तर त्याला 2-2.5 रुपये द्यायला लागतात. इतर फक्त फोन करायचा, रथ तुमच्या पोहोचणार, ड्रायव्हर माझा, डिझेल माझा. खरं तर आपण ऐकलंय की मलाच निवडून का द्यावं, तर मी समाजकार्य केलं आणि उद्याच्या काळात ते अविरतपणे चालू राहील अशी त्यांची भावना आहे, आणि म्हणून मला निवडून द्यावं अशी त्यांची भावना आहे. खरं तर अनेक गोष्टी, गप्पा, चर्चा अगदी दिलखुलास त्यांनी मारलेल्या आहेत. एक समाजातला तळमळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांनी समाजामध्ये आजपर्यंत काम केले. सोसायटी असेल, किंवा पक्षाच्या माध्यमातून असेल, किंवा समाज म्हणून असेल, सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या ऐकून घेतल्यात. आता जनतेपुढे सर्वात शेवटी कशा पद्धतीने विनंती करणार की तुम्हालाच लोकांनी निवडून द्यावं? नमस्कार, मी शंकर रघुनाथ कावडे, कडूस पंचायती गणातून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार घड्याळ्या चिन्हावरती उभा आहे. तसंच आमच्या जिल्हा परिषद गटातून वसुंधा अंकुश राक्षे ह्यासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत. आमच्या दोघांचं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळच्या चिन्हासमोरील दोन्ही बटणं दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करा. कारण की जर तुम्ही आम्हाला विजय केला तर आपल्या भागातील विकास होईल. आदिवासी, कष्टकरी, शेतकरी लोकांचे प्रश्न सुटतील आणि ते सर्व विकासाचे काम करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की आम्हा दोघांना निवडून द्या. रामकृष्ण आहे. खरं तर या ठिकाणी त्यांनी विनंती केलेली आहे की आम्हा दोघांनाही निवडून द्या. उद्याच्या काळात आम्ही सेवा करू. असेच नवनवीन व्हिडिओ आणि उमेदवारांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या माध्यमातून सदैव केलं जातं. आपण देखील या चॅनलला सबस्क्राईब करा आणि निश्चित या उमेदवारांना तुमच्या शुभेच्छा या ठिकाणी द्या. मी देखील माझ्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीने तुमच्या राजकीय भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.